नमस्कार. आदितीस किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज बनवणार आहे शेवयांची खीर. ती सुद्धा मम्मी तुम्हाला शेवयांची खीर बनवून दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने. चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी शेवयांची खीर बनवण्यासाठी मम्मीने इथे बारीक शेवया घेतलेल्या आहेत. तर त्या एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आणि या एकदम आपल्याला बारीक करून घ्यायच्यात, म्हणजे त्या भाजायला एकदम बऱ्या पडतात. तर तिने गॅसवरती कढई ठेवलेली आहे. यामध्ये आपल्याला घालायचं आहे तूप. तर इथे 1 चमचा तूप घातलेला आहे. तूप थोडंसं गरम झालं की यामध्ये काजू आणि बदामचे थोडेसे काप घालून घ्यायचेत आणि हे थोडे आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत. थोडे काजू बदामचे काप ड्राय रोस्ट झाले की यामध्ये आपल्याला शेवई घालायचे आणि ही लाईट ब्राऊन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचे. तर हे परतत असताना आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची. शेवई परतली की यामध्ये घालायचं आहे दूध. तर इथे मम्मीने दूध गरम करून घेतलेलं होतं. जवळजवळ अर्धा लिटर हे दूध आहे. तर दूध घातल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यात घालायची साखर. 1 पाऊण वाटी यामध्ये साखर घातलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता. आणि त्याचबरोबर पाव चमचा वेलची पूड घातलेली आहे. एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही शेवई छान अशी शिजवून घ्यायची आहे. शेवई चांगली शिजलेली आहे, छान घट्ट झालेली आहे. यामध्ये थोडेसे पिस्ताचे काप घालायचे आहेत आणि झाली आपली खीर तयार. गरमागरम शेवयाची खीर आपल्याला सर्व करायची आहे. तर तुम्ही सुद्धा या सोप्या पद्धतीने शेवयांची खीर नक्की घरी करून बघा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. अशाच नवीन रेसिपीजसाठी आदितीस किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.